नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही बनवणार आहोत खानदेशातील फेमस पुरणपोळी खापरवरची. तर तुम्ही बघू शकता आपण खापर वगैरे ठेवलेलं आहे आणि मम्मी पुरणपोळ्या बनवते आणि खूप चविष्ट अशी पुरणपोळी मम्मी बनवते. मम्मीच्या हाताची खूप छान पुरणपोळी लागते. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की हा ब्लॉग आवडेल. आणि ही पुरणपोळी जेव्हा बनवताना मित्रांनो तरी हे दोनच हातामध्ये पुरणपोळीला मोठी करावी लागते आणि मोठी झाल्यानंतरच ती खापरवरती टाकावं लागते. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की मम्मी कशा पद्धतीने बनवत आहे पुरणपोळी. आम्ही प्रत्येक सणाला असेच पुरणपोळी वगैरे बनवतो मित्रांनो. आणि ही आमची खानदेशी पद्धत आहे जी खापरवरची पुरणपोळी आम्ही बनवतो. मला कपडा आणि सापडला ना मंगर मगन म्हणण्या मला कपडा नाही सापडणार तुम्हाला राहणार जमा तरी व्यवस्थित आपली पुरणपोळी पहिली झालेली आहे रेडी. आता त्याची घडी करून बाजूला काढू. आणि हे बघा असे 2 गोळे करावे लागतात. 2 गोळे केल्यानंतर ही जी पहिली आपली झालेली आहे तिला अशी घडी करून उतरवली जाते. म्हणजे दोघं साईडने व्यवस्थित घडी करावं लागते आणि मग उतरवतात. तुमच्याकडं असं करता का कमेंट करून नक्की सांगा. आणि मम्मीच्या हाताची जर पुरणपोळी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. मित्रांनो पहिली आपली पोळी रेडी होऊन आता खाली उतरलेली आहे. आता दुसरी पुरणपोळीची तयारी सुरू आहे. तर तुम्ही बघू शकता पुरणपोळी कशी बनवतात ते. तर हे 2 लाट्या बनवलेल्या आहेत. त्यांना आधी असं थोडं मोठं करून घ्यायचं असतं, त्यात पुरण भरून मग लाटून घ्यायचं असतं. त्यानंतर मग हातावरती फिरवायचं असतं. मम्मी तुम्हाला दाखवेल की ते कशा पद्धतीने करतात. तर तुम्हाला जर घरी बनवायची असेल तर तुम्ही करू शकता, पण तुमच्याकडे खापर असणं आवश्यक आहे मित्रांनो. पुरणपोळी भाजल्यानंतर मित्रांनो अशी घडी करावी लागते आणि मग अशा पद्धतीने घडी करून झाल्यानंतर ठेवावी लागते.
आणि आता तुम्ही बघू शकता मम्मी आता दुसरं पीठ म्हणजे दुसरी पोळीची तयारी करत आहे. तुम्ही पूर्ण बघा कशा पद्धतीने केलं जातं ते. संक्रांतीच्या निमित्ताने अशाच पुरणपोळ्या बनवतो. याला म्हणतात खापराचे मांडे. पुरण भरल्यानंतर असं आधी मोठं करून घ्यावं लागतं. त्यानंतर खाली पीठ टाकून नाही का त्याला थोडं लाटून घ्यावं लागतं मित्रांनो. कारण लाटल्याने ते साईज मोठी होते. मोठी झाल्यानंतर ती सहज हातामध्ये घेता येते. त्यामुळे ती थोडी लांब करून घ्यायची. लांब केल्यानंतर ती हातात सहज फिरवता येते. तुम्ही बघू शकता.